नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आयुष्यामध्ये आपल्या कधी असं वाटतं की आपण खूप धावतोय, पण पोचतोय कुठे हेच आपल्याला कळत नाही. आणि हाच विचार आपल्या सतत मनामध्ये येत असतो. तर असं का होत असेल? तर ह्यालाही काही कारणं असू शकतात. बऱ्याचशाच गोष्टी आपल्या चांगल्या मनामध्ये आपण योजना करून त्याच्या ठेवलेल्या असतात की आपण हे असं करायचं, पण ते जे आपलं टार्गेट आहे ते पूर्ण होत नाही. काही त्यामध्ये अडचणी निर्माण होतात. तर असं का होतं? जर आपल्या पाठीशी स्वामी महाराज दत्तगुरूंचा जर आशीर्वाद असेल तर अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत नाहीत, कारण त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतो. पण त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नसेल, त्यावेळेला तुमच्या अवतीभोवतीची निगेटिव्हिटी असेल, तर बघा, वाईट शक्ती जर तुमच्या आजूबाजूला असेल तर जर आणि देवाचा जर आशीर्वाद तुमच्या पाठीशी नसेल तर तुम्हाला या अडचणीपासून कोणीही रोखू शकत नाही. भरपूर अशा अडचणी आयुष्यामध्ये येऊ शकतात. तर काय कारण असेल हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. बघा, कधीही आपण आयुष्यामध्ये असं काही गोष्टी प्लॅनिंगनुसार करत असतो की आज आता आपल्याला काही काम आहे, किंवा कुठलंही घरामध्ये असू दे किंवा बाहेरचं असू दे, ते काम करण्यासाठी आपण जेव्हा जात असतो पण ते काम होत नाही. का होतं नसेल? तर काही अडचणी, जी निगेटिव्हिटी आहे, जी नकारात्मक जी शक्ती आहे ती आपल्या आजूबाजूला आहे. आता बऱ्याच ठिकाणी बघा, काही करणीबाधा वगैरे केलेली असते, त्यामुळे काय होतं, आपल्या कामामध्ये जे अडचणी आहेत त्या निर्माण होत असतात. भरपूर अशा अडचणी निर्माण होत असतात. आता त्याचा समतोल राखणं आपल्या हातामध्ये तर नसतं. त्यामुळे काय करायचं, त्याच्यावरती छान असा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपल्या घरामधलं काम असू दे किंवा आपल्याला बाहेर कोणतंही काम असू दे, त्या कामासाठी जेव्हा तुम्ही जात असता तेव्हा एकच तुम्ही शब्द श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप मनामध्ये 108 वेळा करत राहा. जेवढा तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सतत करत राहाल, तेवढी तुमच्या आजूबाजूची निगेटिव्हिटी जी आहे ती पूर्णपणे नाहीशी होईल. तुमच्या ज्या अडचणी येणार असतात कामामध्ये, की ज्या ठरलेल्याच असतात आणि त्याची कल्पना आपल्याला नसते, ते स्वामी महाराज तुमच्या अडचणी ज्या असतात ते नष्ट करतात. त्या तुमच्या अडचणी कामामध्ये ते येऊ देत नाहीत. आणि स्वामी महाराजांचा जो गुरुवारचा जो उपवास असतो तो तुम्ही नेहमी करत जा. गुरुवारचा जो उपवास स्वामी महाराजांचा जो असतो, म्हणजे गुरुवार हा स्वामी महाराजांचा जो वार असतो, तो जो गुरुवार जर आपण धरला तर आपल्या आयुष्यामध्ये इतके काही छान छानसे बदल होतात. आणि स्वामी महाराजांवरती जर श्रद्धा आपण फार अशी ठेवली तर स्वामी महाराज कुठलेही संकट आपल्यावरती येऊ देत नाहीत. आपली अडलेली जी कामं आहेत ती सगळी काही कामं स्वामी महाराज पूर्ण करतात. तुमच्या मनातली ज्या इच्छा आहेत त्या स्वामी महाराजांना तुम्ही सांगितल्या तर त्या इच्छा सगळं स्वामी महाराज पूर्ण करतात. पण त्या इच्छा पूर्ण करता करता काही अडचणीही आयुष्यामध्ये येऊ शकतात. पण तिथे अडचण आल्यामुळे काय होतं, तर स्वामी महाराज स्वतः तुमची परीक्षा घेत असतात. कारण तुमच्या शरीरामध्ये सामर्थ्य किती निर्माण झालेलं आहे, तुम्हाला जे संकट आलेलं आहे ते पार करण्याची तुमच्यामध्ये ताकद निर्माण झालेली आहे काही स्वामी महाराजांना बघायचं असतं. त्यामुळे स्वामी महाराज तुमच्या आयुष्यामध्ये अडचणीही निर्माण करू शकतात, पण त्या अडचणीचा सामना करण्याची ताकद ही आपल्यामध्ये येणे खूप गरजेचे आहे. फक्त विश्वास स्वामी महाराजांवरती ठेवा. स्वामी महाराजांचं नामस्मरण जे आहे ते सतत तुमच्या मुखामध्ये येऊ दे, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जे येणाऱ्या अडचणी असतात त्यातून निर्विघ्नपणे स्वामी महाराज तुम्हाला बाहेर काढतील. कुठलीही वाईट जी शक्ती असते ती तुमच्या आजूबाजूला येऊ शकत नाही आहे. फक्त तुमची जी अडलेली कामं आहेत तीही पूर्णत्वात नेतात. ते स्वामी स्वतः त्याची काळजी घेत असतात. बघा, बऱ्याच ताईंना आयुष्यामध्ये इतकं काही अडचण असतं की त्यांना वाटतं काय करावं काय नाही, किंवा दादा असतात त्यांना आयुष्यामध्ये भरपूर अडचणी असतात, काय करावं ह्या गोष्टी सुचत नाही आहेत. तर त्यासाठी काय करा, तुम्ही एक गुरुवार धरा. आठवड्यातला एक वार म्हणजे स्वामी महाराजांचा वार गुरुवार. हा जर गुरुवार तुम्ही उपवास जर केला तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांती आणि वैभव जे आहे ते तुम्ही प्राप्त करू शकता. फक्त स्वामींचं नामस्मरण, गुरुचरितेचं पारायण या गोष्टी तुम्ही सतत करत जा. स्वामीचरितेचं जर तुम्ही वाचन केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये येणारं संकट टळू शकतं. तुमची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. वाईट जी माणसं असतात त्यांची जी नजरबाधा असते ती तुमच्या घरावरती तुमच्यावरती पडू शकत नाही. बऱ्याचशाच गोष्टीमध्ये बदल होऊ शकतो. फक्त एक गुरुवार आणि स्वामीचरित्र वाचन हे खूप महत्त्वाचं आहे. आणि 108 वेळा श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा जप तुम्ही करू शकता. तुमचं आयुष्य स्वामी महाराज स्वतः बदलण्याची ताकद ठेवतात, कारण ते आज ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यांच्या
ब्रह्मांडाच्या नायकाच्या शब्दाखातर कुठलीही गोष्ट पूर्णत्वात होत नाही आहे आज देवलोकातही. त्यामुळे आयुष्यात जर कुठलंही संकट आलं तर स्वामी महाराजांना तुम्ही एकदा सांगून बघा, महाराज आज माझ्यावरती हे संकट आलेलं आहे, त्यातून तुम्ही मार्ग काढा, काहीतरी मार्ग दाखवा. हे तुम्ही एकदा स्वामी महाराजांना सांगून तरी बघा. तुमची इच्छा स्वामी महाराज पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त मनोभावे कुठलेही वाईट निगेटिव्ह विचार मनात न येता फक्त स्वामी महाराजांवरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे. आणि आजच्या गुरुवारच्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आलेला आहे, म्हणजे तुमच्या आयुष्यातील जे संकट आहे ते लवकरच दूर होणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये चांगले असे काही क्षण आहेत ते येणार आहेत. तुमची जी परिस्थिती आहे ती बदलणार आहे. त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ तुमच्या समोर आलेला आहे. कारण सहजासहजी असे व्हिडिओ कोणाच्याही समोर जात नाही. ज्याच्या आयुष्यामध्ये बदल होणार असतात त्याच्याच समोर असे व्हिडिओ आहेत ते जात असतात. त्यामुळे कमेंटमध्ये एक तुम्ही श्री स्वामी समर्थ तर नक्कीच लिहू शकता आणि लाईक नक्कीच करू शकता. स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावरती नेहमी असाच राहणार आहे. स्वामी महाराज स्वतः तुमचे रक्षण करणार आहे. कुठलंही संकट तुमच्यावरती स्वामी महाराज येऊ देणार नाहीत. जर तुमच्या गावामध्ये जर एखादं केंद्र असेल तर तिथं बरीचशीच माहिती सेवेकरी दादा सांगू शकतात. तिथेही तुम्ही ती सेवा घेऊन सेवा करू शकता. स्वामींच्या सेवेत जेव्हा तुम्ही लागाल त्यावेळेला तुमच्या परिस्थितीमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये इतके किती छान छानसे बदल होऊ लागतात त्याची तुम्हाला कल्पनाही नसेल. बघा, प्रत्येक गोष्टीची जेव्हा आपल्यावरती कुठली जरी संकट येणार असेल किंवा कुठलेही अडथळे निर्माण होणार असतील तर स्वामी महाराज आपल्याला कुठल्या निमित्तानं संकटाचं आधीच आपल्याला संकेत दिलेला असतो स्वामी महाराजांनी. फक्त ती कल्पना जी आहे स्वामी महाराजांची ती जाणून घेणं खूप महत्त्वाचे आहे. बघा, तर बरेच होम वगैरे घातले जातात. बऱ्याच ठिकाणी पूजा घातली जाते. आता एखादी ठिकाणी बघा, आता आम्ही जेव्हा केंद्रात जातो तेव्हा केंद्रात केल्यानंतर काय सांगितलं जातं की तुम्ही एखादं भटजी बोलवून जेव्हा घरामध्ये पूजा घालता तर तसं करू नका. तुम्ही स्वतः पूजा करा. स्वतः सगळं केळीचं जे खांब आहे, जे साहित्य आहे ते सगळं तुम्ही स्वतः हे करून स्वतः पूजा करू शकता. ते स्वतः स्वामी महाराजांना प्रज्वलित करू शकतात. स्वामी महाराजांना जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्ही सांगू शकता. तुम्ही स्वतः आणि पूजा घातल्यानंतर स्वामी महाराज ती पूजा मान्य करू शकता. तुम्ही स्वतः पूजा घाला. आता बऱ्याच पौर्णिमा वगैरे असतात त्यावेळेला पूजा घातली जाते सत्यनारायणची. बऱ्याच गुरुवारी वगैरे अशी पौर्णिमा येते त्यावेळेला सत्यनारायणची पूजा घरामध्ये घातली जाते. स्त्रिया स्वतः पूजा घालू शकतात. असं नाही आहे की भटजी बोलवा किंवा आता पूर्वीपासून चालत आलेल्या काही गोष्टी असतात की भटजी बोलवा आणि अजूनही त्या परंपरा आहेत की ती पूजा सत्यनारायणची घाला वगैरे. असं नाही, आपण स्वतः जी पूजा आहे ती स्वतः घालू शकतो. स्वामी महाराजांची जी सेवा आहे ती स्वतः आपण करू शकतो. फक्त आपल्या ती ताकद निर्माण करण्याची क्षमता आहे ती स्वामी महाराज आपल्याला स्वतः देतात. स्वामींना सांगायचं की आज मी ही पूजा आहे ती आज मी माझ्या घरामध्ये घालणार आहे. तुम्ही माझ्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. तुमचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते स्वामी महाराजांना तुम्ही सांगणं खूप गरजेचं आहे. तुम्ही स्वतः पूजा वगैरे घालू शकतात आणि जास्तीत जास्त गुरुवारच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी जरी पूजा तुम्ही जर घातली तर त्या पूजेचं फळ तुम्हाला नक्की स्वामी महाराज देतात. सफल फळ असं तुम्हाला जे असतं ते तुम्हाला मिळतं. फक्त ह्या ज्या सेवा आहेत हे जे अडचणी नष्ट करण्याचे जे काही उपाय आहेत मी जे तुम्हाला सांगितले आहेत ते जर तुम्ही तंतोतंत तसं केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल होऊ शकतो. फक्त अतूट हा विश्वास असतो स्वामी महाराजांवरती. आजपर्यंत आयुष्यामध्ये माणसाच्या कुठल्याही जे स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आहेत त्याच्या आयुष्यामध्ये असं कधीच काही घडलं नाही आहे की त्याने स्वामी महाराजांची सेवा केली आणि त्याचं फळ महाराजांनी त्याला दिलं नाही आहे. असं कधीच त्याच्या आयुष्यामध्ये घडलं नाही आहे. तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं काही घडू शकतं म्हणून तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या समोर आलेला आहे. फक्त ज्या सांगितलेल्या सेवा आहे ते तुम्ही करत जा. जे उपाय आहेत ते तुम्ही करत जा. तुमच्या आयुष्यामध्ये हे नक्कीच बदल घडणार आहे. म्हणून महाराजांचीच इच्छा असल्याशिवाय तुमच्यासमोर हा व्हिडिओ आलेला नाही. महाराजांची इच्छा आहे म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक असं काहीतरी घडणार आहे म्हणून हा व्हिडिओ आज तुमच्यासमोर आलेला आहे. जास्तीत जास्त अडचणीत असलेल्या स्वामी भक्तांपर्यंत आजचा हा व्हिडिओ जाऊ दे. जास्तीत जास्त अडचणीमध्ये असणारे ज्या ताई असतात दादा असतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ दे. कारण आजचा हा व्हिडिओ त्यांच्या आयुष्यात असा काही बदल घडवून आणणार आहे की आजपर्यंत खूप त्यांनी त्रास सहन केलेला असता. पण जेव्हा स्वामींच्या सेवेत विलीन येतात त्यावेळेला स्वामी महाराज त्यांचे जे दुःख आहे ते सगळं काही नष्ट करतात. फक्त आजचा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जाणं खूप महत्त्वाचं आहे.
ज्या वेळेस तुम्ही स्वामी चरित्राचं जेव्हा पारायण कराल, जेव्हा ते पुस्तक पूर्णपणे वाचलं जाईल, त्या सुटकात बरेचसे अध्याय इतके छान सांगितलेले आहेत की तुम्ही ज्या वेळेला वाचेल त्यावेळेला तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीचा अनुभव येईल. जास्तीत जास्त स्वामींची सेवा करत राहा. सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. जेवढी तुम्ही सेवा स्वामी महाराजांची मनोभावे कुठलेही मनामध्ये वाईट विचार न येता जेवढी तुम्ही जास्तीत जास्त महाराजांची सेवा कराल तेवढं तुम्हाला पुण्य जास्त मिळेल आणि फळ त्याचं नक्कीच मिळेल. कारण माझा विश्वास स्वामी महाराजांच्यावरती आहे आणि तुमचाही बसू शकतो विश्वास. फक्त तुम्ही सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. स्वामी सेवेचं जे व्रत आहे ते तुम्ही करू शकता. बघा कोण 21 किंवा कोण 11 असे व्रत केले जातात, तेही तुम्ही करू शकता. जर तुमच्या काही इच्छा असतील तर ते या इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी महाराजांना तुम्ही सांगू शकता आणि त्याचं जे फळ आहे ते स्वामी महाराज तुम्हाला देतात. 11 किंवा 21चं जे आहे ते तुम्ही पारायण आहे ते तुम्ही करू शकता. स्वामी महाराज फक्त तुमच्या योग्य क्षणाची वाट पाहत असतात. आयुष्यामध्ये तुमच्या खूप असं चांगलं होणार असतं. फक्त योग्य क्षण येण्याची वाट स्वामी महाराज पाहत असतात आणि जेव्हा योग्य क्षण येतो तेव्हा 1 सेकंदही तुमचं आयुष्य बदलायला लागत नाही. फक्त स्वामी महाराजांच्या मुखामध्ये नाव असायला हवं. स्वामी महाराज म्हणतात, भक्ताने कधीच हार मानू नका. जग फिरते, वेळ बदलते, भक्तांचा विश्वास बदलू नये. कारण एकदा जर तुम्ही स्वामींच्या चरणाशी जोडले गेलात तर तुम्ही कधीही हरत नाही. आज हा आयुष्याला तुमच्या जागा करणारा आवाज आहे. कारण स्वामी महाराज पाहत आहेत तुम्ही जगासाठी जगत आहात पण स्वतःसाठी जगणं विसरला आहात. दुसऱ्याला आनंद देताना स्वतःचं मन किती तुटतं हे तुम्ही कोणालाच दाखवत नाही. तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे पण मनात खोल दुःख दडलं आहे. तुम्ही म्हणता स्वामी मी इतकं चांगलं वागतो तरी माझ्यासोबत वाईट का होतं. पण लेकरांनो लक्षात ठेवा, आकाशात चमकणाऱ्या चंद्राला डाग नसतात. म्हणून चांगल्या माणसाच्या आयुष्यात परीक्षा जास्त येतात. म्हणून मी तुम्हाला आज एक सत्य सांगतो की तुम्ही ज्या लोकांसाठी रडला ना त्यापैकी अर्ध्या लोकांना तुमची किंमत नव्हती. पण जेव्हा तुमची किंमत त्यांना कळेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. फक्त तुमच्या आयुष्यात सुखाचेच दिवस येतील. आजच्या गुरुवारच्या दिवशी हा व्हिडिओ तू पूर्णपणे ऐकल्यामुळे तुला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामी महाराजांचा जो आशीर्वाद आहे तो तुझ्यापर्यंत लवकरच पोचणार आहे. तुझ्या आयुष्याचं सोनं आज होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर कर. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.